तर नमस्कार सगळ्यांना। आणि मी आता एक छोटा व्हिडिओ टाकला होता बघा, म्हणजे मी व्हिडिओज काढत होते आणि तोपर्यंत त्यांच्या लागलं पोटात दुखायला। तर त्यांना वाटलं की असं नॉर्मल असेल माझं पोटात दुखणं नेहमीसारखं, म्हणून त्यांनी उठलं आणि रिक्षावर गेले। रिक्षा घेऊन गेलेत खरं, पण आता लांब गेले तर रिक्षा घेऊन, आणि त्यांच्या लागलं तिकडं पोटात दुखायला। मला फोन केला की माझ्या लय पोटात दुखायला लागले। आता मी तर ना अशा वेळेला माझी तर लय अवस्था म्हणजे हे होती, धड मला इकडं आडून तिकडं विहीर होते, धड काहीच करता येत नाही मला घरचं पण काही कुठल्या ह्याच्यात मन लागत नाही नंतरून, आणि मला धड जाता पण येत नाही तिकडं, एवढी अवस्था होती। आणि म्हणजे मी सांगल कुणाला असं की बाबा जावा हे करा, असं पण कोण नाही इथं, आणि जाणारी पण कोण नाही इथं। कारण की तुम्ही समजू शकताय, आपण नाही माझ्याकडून कुणासाठीच मदत होत नाही तर माझ्या मदतीला कोण धावून येणार। त्यामुळं दुसऱ्यावर पण आपण काही रुसत नाही, ठेवत नाही बरं का, कारण की आपली परिस्थिती आहे, आपल्यालाच हँडल करावी लागणार आहे। आता माहीच्या पप्पाला एकट्यालाच जावं लागणार आहे दवाखान्यात, आणि एकट्यालाच सगळं करावं लागणार आहे। पण ती म्हणतात की मला बसतासुद्धा ये नाही, माझं इतकं अचानक पोटात दुखायला लागलं आहे। मग आता कशाने दुखायला लागलं आहे कशाने नाही मला पण नाही माहिती। असंच होतं मला, माही पण आजारी पडली ना, आणि कधी तिला म्हणजे एवढा त्रास कधी व्हायला लागला, मी व्हिडिओ मार्फत सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे। म्हणजे माझा हा मेन संघर्ष आहे माझा। मला असं झालं का नाही काय की माझा असा जीव नुसता गोळाच होतोय माझा। त्या दोघांना काय झालं की मला काही पण झालं तरी मी कसं पण काय पण करल, काही पण हँडल करल कसं पण त्यांना काय झालं का नाही की मला आहे ना लय त्रास होतो, धड जायला येत नाही त्यांच्यासोबत आणि काहीच होत नाही मला। मग मला माझं जुनं दिवस परत आठवायला चालू होते, असं होतं। आता ती म्हणतात आहे मी काय करू तीच कळ नाही मला रिक्षा बी चालवा याय नाही। मी घरी या म्हणलं तर आता घरी बी आलं तरी पण घरी येऊन बी काही फायदा नाही त्यांचा। आता त्यांना एकट्याला सगळं करावं लागेल हँडल, त्यांचं बी असं आहे, त्यांचं म्हणजे असं दुखत नाही बरं का कधी काय, पण आता दुखायला लागले, काय दुखायला लागले काय माहीत नाही। आम्ही लय हसून खेळून आता व्हिडिओ बनवला एक, तुम्हाला तर व्हिडिओ पण टाकेल मी दाखवायला। आणि लागलं लगे पोटात दुखायला। कानाचं पण ऑपरेशन झालं, त्यावेळेस पण असंच झालं होतं। त्यावेळेस पण कुणीच नव्हतं सोबत त्यांच्या, ऑपरेशन झालं होतं, बेशुद्ध होतं, त्यांचे मित्र होते ते फक्त सोबत एकटंच, त्यांच्यापाशी सगळा व्यवहार ही सगळा त्यांच्यापाशीच होता। त्या कानाच्या लॉकडाऊनच्या ह्याच्यात बघा, त्यावेळेस माझं यूट्यूब चॅनलसुद्धा नव्हतं, कानाच्या वेळेससुद्धा असंच होतं ना। त्यांच्याबरोबर दवाखान्यात जायला मी होते ना, कशालाच होते मी तिथं, त्यांना बघायला पण नव्हते आणि काय नव्हते, बेशुद्ध होतं, चक्कर येत होती तरी पण नव्हते मी तिथं। आता म्हणतात बघू आता कुणाला तरी घेऊन येतो रिक्षात, नाही तर तिकडं दवाखान्यात तर जातो। माझं असं होते, ती लई ओळख होतं आता फोनवरती, मला बसायला पण याय नाही म्हणले आणि काहीच करायला याय नाही, मी उभाच राहिलो आहे, माझ्या पोटातच दुखायला लागलेलं आहे। आता कशाने दुखतंय ते पण माहीत नाही पोटात त्यांच्या। असं होतं ना असल्या दिवशी की काय करू आणि काय नाही वाटतं, पण माणसाचा जिथं नाईलाज असतो तिथं कुठलाच माणूस काहीच करू शकत नाही। मला माझ्या माहीच्या बाबतीत सुद्धा काही करता येत नाही असल्या बाबतीत। मी घरात काही पण करेल, इकडचं डोंगर तिकडं करेन घरात, मला बाहेर जाता येत नाही। माझा ती मेन मुद्दा आहे, बाहेरच जाता येत नाही मला। चला मी तुम्हाला सांगेल नंतरून त्यांना काय झालं कशामुळे झालं। तर बघू दवाखान्यातून येतात का डायरेक्ट घरी येतात ती पण दाखवते तुम्हाला। म्हणजे माझी तुम्हाला रिअल परिस्थिती सांगितली, माझ्यावर ही अशी जर वेळ आली ना तर मला काहीच करता येत नाही, काहीच म्हणजे काहीच करता येत नाही। चला बाय सगळ्यांना, तुम्हाला पुढची नंतर सांगते आणखीन। बघू आता येतात का काय, आलं तर मी फोन करते त्यांना आणि विचारते।